संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँटीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात 1092 नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे। त्यानुसार अद्यापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 78,548 झाली आहे। अमरावती जिल्ह्यातील 20 बाधित दगावले। 50 वर्षीय पुरुष धानोरी जिल्हा कोविड रुग्णालय, 46 वर्षीय पुरुष वरुड यांचे जिल्हा कोविड रुग्णालय, 58 वर्षीय पुरुष गजानन नगर अमरावती यांचे जिल्हा कोविड रुग्णालय, 76 वर्षीय महिला मोर्शी यांचे जिल्हा कोविड रुग्णालय, 81 वर्षीय पुरुष यावली शहीद यांचे पीडीएमसी रुग्णालय, 40 वर्षीय महिला मोर्शी यांचे पीडीएमसी रुग्णालय, 63 वर्षीय पुरुष मोर्शी यांचे अंबादेवी रुग्णालय, 70 वर्षीय पुरुष घोडेगाव यांचे सिटी रुग्णालय, 58 वर्षीय महिला वरुड यांचे पाटणकर रुग्णालय, 60 वर्षीय पुरुष अचलपूर यांचे एक्झॉन रुग्णालय, 84 वर्षीय पुरुष सत्यकृपा कॉलनी अमरावती यांचे रिम्स रुग्णालय, 52 वर्षीय महिला चिखलदरा यांचे उपजिल्हा रुग्णालय अचलपूर, 65 वर्षीय पुरुष मोर्शी यांचे जिल्हा कोविड रुग्णालय, 60 वर्षीय महिला बेलोरा यांचे जिल्हा कोविड रुग्णालय, 84 वर्षीय महिला पटेल नगर अमरावती यांचे जिल्हा कोविड रुग्णालय, 61 वर्षीय पुरुष दर्यापूर यांचे जिल्हा कोविड रुग्णालय, 60 वर्षीय महिला चांदूर रेल्वे यांचे जिल्हा कोविड रुग्णालय, 31 वर्षीय पुरुष आसेगाव चांदूर बाजार यांचे जिल्हा कोविड रुग्णालय, 83 वर्षीय पुरुष वरुड यांचे जिल्हा कोविड रुग्णालय, 65 वर्षीय पुरुष वरुड यांचे जिल्हा कोविड रुग्णालय। या 20 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती।